विषय असा आला की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, बंजारा, धनगर, आदिवासी प्रश्न या संदर्भात राजकीय पातळीवर द्वेषपूर्ण वक्तव्य जाणून तयार केला तणाव. अध्यक्ष, तणाव कोणी निर्माण केला अध्यक्ष महोदय? हा तणाव कोणी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात निर्माण केला? हा आपणच केला ना अध्यक्ष महोदय. आपणच दोषी नाही आहे अध्यक्ष महोदय. मराठा वर्सेस ओबीसी. आता आमचे विजय निघून गेले इथून. काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? तुम्ही या महाराष्ट्राचे सन्माननीय सदस्य आहे, नेते आहे, मंत्री राहिलेले आहेत, एका पक्षाचे मोठे नेते आहेत. आपण एका समाजाची कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? आणि का वातावरण खराब होणार नाही? विजयभाऊंनी काय काय बाजू घेतलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि तेच या प्रस्तावामध्ये येत आहे अध्यक्ष महोदय. हे आणायच्या पहिले आपण विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे होतं की आपण मराठ्यांबद्दल काय बोललो, ओबीसींबद्दल काय बोललो. का नाही अध्यक्ष महोदय? आमचे एक सन्मान्य सदस्य होते जे आता माजी आमदार झालेत, ते मराठ्यांची बाजू घ्यायचे ओबीसींच्या विरोधात, हे ओबीसींची बाजू मराठ्यांच्या विरोधात. आपणच राजकीय नेते अध्यक्ष महोदय एका एका समाजाचे हे पकडून त्या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्नामध्ये आपणच तणाव निर्माण करू. आपण सर्वसामान्य प्रत्येक माणसाचं नेतृत्व करतो ही जर भावना आपण ठेवली तर हे तणाव कमी होतील अध्यक्ष महोदय. परंतु नाही, आपल्याला आपल्या पोळ्या शेकायच्या असतात, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने चालतो. आता बंजारा, धनगर किती वेळेस तुम्ही विषय करणार? सगळ्या एक तर गोष्ट माहिती आहे ना सगळ्यांना, कोणत्या विषयात काय होणार आहे इतकं माहीत नसणारा एकही लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात इथं बसलेला नाही. सांगा बंजारा आणि धनगर याच्यामध्ये काय होणार आहे? सांगा ना, कोणाचं असेल तर. कोणीही स्पष्ट बोलणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की बंजारा आणि धनगर या आरक्षणामध्ये काय होणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे. पण आपली वोट बँक सांभाळायची आहे आणि आपले मतदारसंघाला कमी होणे म्हणून कोणताही प्रश्न आपण अंगावर घेतो. हा, यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालं की नाही माहित असते, मिळणार नाही तुम्ही तर खुश करायचं आहे. हे तर आपले 10,000 मतं जातात की नाही बोलणार साहेब? त्यामुळे ऍड्रेस करावंच लागतं आणि याच्यामध्येच तर तणाव वाढत चालला पूर्ण समाजांमध्ये. कारण लोकप्रतिनिधी असे ताकदवर नाही ना जे स्पष्ट ते बोलणारे. स्वतःची पुढची आमदारकी कशी टिकेल याच्या विवंचनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात केला चालेल, पण माझी आमदारकी टिकली पाहिजे हा एकमेव उद्देश आपला चालू असतो. मराठामध्ये काय, आरक्षणामध्ये काय होणार आहे माहिती आहे. 54 मोर्चे झाले, त्यानंतर सन्मान्य जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चाललं, आतापर्यंत चालूच आहे. शेवटी काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे. शेवटी सरसकट नान सोडून दिला. हे पहिलेच आपण सांगत होतो. ओबीसीत घेता येणार आहे डायरेक्टली, हेही पहिले माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आपल्यालाही माहिती होतं, जनतेलाही माहिती होतं. मग आंदोलन कशासाठी? शेवटी तेच होणार आहे हे माहिती असताना स्वतःचं नेतृत्व, स्वतःला आपल्याला पुढे जायचं या याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्र पेटवत असू अध्यक्ष महोदय, तो कोणत्याही संघटना असो की कोणते राजकीय पक्ष असो, ते हे महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आपण करत नाही. हा माझा स्पष्ट म्हणणं अध्यक्ष महोदय. मी फक्त अध्यक्ष महोदय शेवटच्या मुद्द्यावर येणार अध्यक्ष महोदय. विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी पाहतोय अध्यक्ष महोदय 2004 पासून आमदार अध्यक्ष महोदय. 2004ला आमची भूमिका काय होती जेव्हा मी विधानसभेमध्ये प्रवेश केला अध्यक्ष महोदय, वेगळ्या विदर्भाची भूमिका आमची अतिशय स्ट्रॉंग होती, अतिशय स्ट्रॉंग. भाजप म्हणून आम्ही वेगळ्या विदर्भाच्या एकदम समर्थनार्थ होतो. मला आठवते अध्यक्ष महोदय, नागपूरमध्ये आम्ही हमेशा अधिवेशन बंद पाडायचो वेगळ्या विदर्भासाठी. आग्रही मागणी आमची असायची, भावना पण आमची होती. पण अध्यक्ष महोदय हळूहळू काळ गेला. 2014ला अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने त्यांनी विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याला महाराष्ट्राला कोणा लोकांनी विरोध केला नाही, कारण ती वास्तविकता होती. माननीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत हिंदू हृदय सम्राट, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं विदर्भात येऊन की मला सत्ता द्या, विदर्भाचा जर पूर्ण विकास झाला नाही मी जबाबदारी घेतो. कारण ती त्यांनाही माहिती होती विदर्भ मागे पडलेला आहे. 5 मिनिट. तर त्यामुळे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय जेव्हा देवेंद्रजी झालेत 2014 पासून
आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये विदर्भाला न्याय देण्याचा आणि पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला अध्यक्ष महोदय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी हळूहळू अध्यक्ष मग मागे पडायला लागली. प्रभूजी, भावनात्मक विचार जाणारे आम्ही नाही विदर्भवासी की तुम्ही 105 हुतात्म्यांचं काय म्हणतात ते बलिदान आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी लोक एकत्र राहिले पाहिजे याच्यावर जाणारे आम्ही नाही आहे. आम्ही वास्तविकतेत जगणारे माणसं आहे. ते 105 हुतात्मे आम्हाला तेवढंच हे आहे, अभिमान आहे. परंतु विदर्भ हा जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा आम्ही राजधानी होती नागपूर, CP बेरारची, प्रांताची, एका राज्याची, एक राज्याचं नेतृत्व नागपूर करायचं, तरी आम्ही मराठी माणसासाठी त्याच्यासाठी महाराष्ट्रात आलो. आणि म्हणून याचाही विचार, आणि मला आनंद आहे गोष्टीचा की 2014 पासून ज्या पद्धतीने देवेंद्रजी वगैरे नेतृत्व करायला लागले, कोणते महाराष्ट्रातल्या पार्टीनं आणि लिडरशिपनं विदर्भाच्या विकासासाठी कुठं विरोध केला नाही. आणि म्हणून आम्ही विदर्भाची मागणी मागे पडत अध्यक्ष महोदय. पण देवेंद्रजी ज्या पद्धतीनं व्हिजनरी नेता आहेत, ज्या पद्धतीने या विदर्भाला पुढे नेण्याचं काम करतायत, मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी त्या गोष्टीसाठी पाठिंबा देणे आवश्यक. तुम्ही देताय, आनंद आहे अध्यक्ष महोदय. एक लक्षात घ्या अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये सगळ्यात बॅकलॉग कोणाचा होता? एक तर सिंचन आणि रस्ते. MSCBचा होताच, तो हळूहळू पुढे जात गेला. तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते, बावनकुळे साहेब मागच्या वेळी ऊर्जा मंत्री होते, आता देवेंद्रजी आहेत, ते व्यवस्थित चालू आहे. पण दोन गोष्टीमध्ये मी पाहिलं 2014च्या वेळी महाराष्ट्रात काहीच नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याच्या मध्ये महाराष्ट्रातला विदर्भ एकदम नगण्य आणि सिंचनामध्ये नगण्य. म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही जर जायचं फिरायचं म्हटलं तर दुपत्रीकडे एखादा रस्ता दिसायचा विदर्भामध्ये. 4 लेनचा तर विषयच नाही, समृद्धी त्याच्यावर विषय नाही. आणि बाकीच्या गावां तालुक्या प्लेसवर गेलं तर एक गाडी जाईल एवढाच रस्ता. कुठून तुमचे उद्योग येणार आहेत? कुठून आर्थिक सुबत्ता येणार आहे? कसा विदर्भ महाराष्ट्राची बरोबरी करू शकणार आहे? आणि म्हणून 2014 पासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिलं, आज आम्ही या स्टेजवर आहे विदर्भ, की एक चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर विदर्भामध्ये निर्माण झालेलं अध्यक्ष. आज समृद्धी महामार्गावर अध्यक्ष महोदय मुंबई, नाशिक किंवा संभाजीनगर इथं टाकणारे उद्योग आता नागपूरची वाट पकडायला लागले, की ठीक आहे 1-2 तासात तर आपण एरिया कव्हर करू शकतो, जाऊ शकतो, ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. आणि म्हणून आता विदर्भाकडे लोक यायला लागले. तुम्ही म्हणजे विदर्भात काय केलं? विदर्भाचे विदर्भाचे उद्योग. पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. सिंचन आज ते त्यांच्या भाषणात सांगतील की इतक्या मोठ्या प्रमाणात सुप्रमा दिल्या की विदर्भातले सगळे सिंचन प्रकल्प गतिमान. तसा जिगाव अध्यक्ष महोदय, जिगावमध्ये पण आम्ही मागणी करतोय. निश्चितपणे माझा आग्रहच राहणार की जिगाव प्रकल्पाला लवकरात लवकर आपल्याला पुन्हा 2 वर्षात पहिल्या टप्प्याचं पाणी अडवण्याचं आहे. 1,00,000 हेक्टरला आमच्या भागामध्ये पाणी मिळणार आहे, त्याचे टेंडर सुद्धा नाही, पण पैसा लवकरात लवकर मिळावा त्यासाठी आमचा आग्रह राहणार अध्यक्ष. आणि अध्यक्ष महोदय, दुसरा देश सिंचन आता परिपूर्णतेकडे जाते, महाराष्ट्रातही जाते. भरपूर मोठ्या प्रमाणात सगळे प्रोजेक्टला आपण मान्यता दिलेली आहे. विदर्भातही आपण मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये देवेंद्रचं व्हिजनमधून आणि मराठवाड्यात सुद्धा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम आणि चांगलं करण्याचा प्रयत्न. हे बघा, तुम्ही असं म्हणून प्रोजेक्ट टाकला की वरतून टपकला की 1 वर्षात पुन्हा होणार नाही. काहीतरी दूरदृष्टी असावी लागते, काहीतरी पुढच्या याच्यामध्ये कुठपर्यंत आपण केलं पाहिजे हे तर असलं पाहिजे, त्याचं नियोजन असायला पाहिजे. पण नियोजनच केलं नाही तर 2047ला देश विकसित कसा होईल? त्यामुळे त्याचं नियोजन, त्याची नीवता आताच ठेवावं लागेल आपल्याला. आणि त्या पद्धतीने देवेंद्रजी विचार करतात, आपणही तसाच विचार करतो आणि केला पाहिजे सगळ्यांनी. असं काही देवेंद्रजी करतात बस दिलं सोडून असं नाही आहे. आपण सुद्धा आपल्याला आपल्या भागातलं काय समजतं, काय करायला पाहिजे याचं सुद्धा प्रेझेंटेशन आपण वेळोवेळी शासनासमोर केलं पाहिजे अध्यक्ष. आणि म्हणून माझं अध्यक्ष महोदय 2 गोष्टी फक्त शेवटच्या सांगणार आणि संपवणार अध्यक्ष महोदय. एक बघा, या विदर्भामध्ये ताकद किती आहे पर्यटनाची. जशी कोकणमध्ये समुद्र किनारा आहे, पण तो आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये काही नियम कायदे याच्यामुळे तो पाहिजे तेवढ्या प्रमाणात पर्यटन पुढे जात नाही आहे, विकास होत नाही आहे. विदर्भामध्ये अध्यक्ष महोदय जळगाव जामोद पासून विदर्भ चालू तो माझ्या मतदारसंघापासून, विदर्भाचं शेवटचं टोक आहे. तर तुम्ही जर अध्यक्ष महोदय जळगाव जामोद पासून पुढे अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा आहे, 3 जिल्ह्याचा जर सातपुड्याच्या रेंज जर अध्यक्षमध्ये पाहिला, अतिशय सुंदर फॉरेस्ट आहे, अनटच फॉरेस्ट आहे. आणि त्यामुळे तिथं आता टायगर मोठ्या प्रमाणात, बिबट आहेत, बाकीचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत पक्ष्यांच्या, आणि अतिशय सुंदर असं जंगल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही संकल्पना अध्यक्ष महोदय करतो आणि मुख्यमंत्री महोदयाला विनंती राहणार, आम्ही काही दिवसामध्ये प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही देणार आहे
की जळगाव जामोद पासून अध्यक्ष महोदय धारणीपर्यंत एक 100-125 किलोमीटरचा कॅरिडॉर जो आहे पर्यटनाचा, म्हणजे सफारीचा, तो जर निर्माण केला, त्याला 4 ठिकाणून जर एक्झिट आणि एंट्री दिल्या, ज्याचा प्रोजेक्ट आता बनतोय, तर अध्यक्ष महोदय पर्यटनामध्ये जसं ताळोबा आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये झालं, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भाचे 3 जिल्हे पर्यटन येऊ शकतात. आध्यात्मिक पर्यटन गजानन महाराज संस्थान आहे, कोराडीचं आता बावनकुळे साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलं. एक काय असते की पर्यटनावर सुद्धा खूप अर्थकारण फिरतं आणि म्हणून यालाही चालना देणे. आणि त्याचबरोबर शेवटचा विषय अध्यक्ष महोदय, की या विदर्भामध्ये आता सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होत असताना आता जर आपण उद्योग आणू शकलो नाही पुढच्या 4-6 वर्षात, तर मग आपण दोषी आहे. आणि म्हणून आता उद्योग क्रांती ह्या विदर्भात होणे आवश्यकच आहे. आता विजूभाई म्हणत की काय आम्ही पुण्याला मुंबईला इकडेच आमच्या मुलांनी जावं काय, पण मी तर माझंही म्हणणं अध्यक्ष महोदय की आपल्या मुलांनी अमेरिकेतही जावं, युरोपमध्ये बी जावं, देशात कुठेही जावं, पण तो काही वर्ग आहे की तो त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांना तिथं आपली शेती करे, बाकी त्यांच्यासाठी सुद्धा छोट्या मोठ्या इंडस्ट्री त्यांनाही रोजगार तिथं जागेवर मिळाला पाहिजे, हा सुद्धा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. बाकीचे उच्च शिक्षक ज्यांना वाटलं अमेरिकेत जाय, युरोपमध्ये जायचं आहे, देशात कुठं करायचं ते जाऊ शकतात, पण ज्यांना असं वाटलं आपला भूभाग, आपली शेती आहे, आपला छोटा मोठा धंदा आहे, आपल्याला तिथंच नोकरी मिळेल, त्यांच्यासाठी औद्योगिक धोरण. आणि मला आनंद अध्यक्ष 3 दिवसापूर्वी पेपरमध्ये औद्योगिक धोरण वाचलं. आता ते डिक्लेअर झाले की मला माहित नाही की पेपरमध्ये लीक झाला, आय डोंट नो, परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदय इतक्या प्रामाणिकतेने ते धोरण आणतायत. जर तुम्ही धोरण बघितलं तर मला वाटते की येणाऱ्या 60 वर्षामध्ये म्हणजे 2030-31 पर्यंत विदर्भ, मी आता बाकीच्या रिजनवर एवढ्यासाठी बोलतो, फक्त विदर्भावर बोलतोय, बाकी जर तुम्हाला माहिती आहे बाकी मी बोलतो, पण विदर्भ हा औद्योगिकच्या पुढे जाणार अध्यक्ष महोदय. पण शेवटचे 1 मिनिट अध्यक्ष महोदय, 12 डिस्ट्रिक्ट जे आहेत ते अविकसित आहेत, ज्यांच्याकडे उद्योगाचा नावाचा विषयच नाही. त्यामुळे बुलढाणा आहे, अकोला, वाशिम आहे, यवतमाळ आहे, ते डिस्ट्रिक्ट या औद्योगिक धोरणामध्ये आहेत की ज्यामध्ये छोटे मोठे उद्योग प्रस्थापित करून त्या भागात रोजगार निर्मिती होणे. आणि माझी एवढीच विनंती राहणार अध्यक्ष महोदय की यामध्ये इन्सेंटिव्ह देत असताना औद्योगिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह हा लागेल. आणि मेनता पश्चिम विदर्भामध्ये की ज्या E-क्लासच्या जमिनी आहेत, ज्या शासनाच्या आहेत, कारण कोणताही उद्योग छोटा मोठा यायचा म्हटला तर जमीन घेणे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे शक्य होणार नाही, त्यामुळे या भागात येणार नाही. तर ह्या E-क्लासच्या आणि शासकीय जमिनी लीज तत्वावर या उद्योगांसाठी जर दिल्या तर पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, विदर्भातील उद्योग येतील. आणि गडचिरोली सारखं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला एक मोठ्या स्टेजवर नेलं, त्याचप्रमाणे बाकीचे 10 डिस्ट्रिक्ट जातील, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो. आणि एक महाराष्ट्र पुढे जात असताना विदर्भ सुद्धा आता मागे राहत नाही देवेंद्र नेतृत्वामध्ये, याचा आम्हाला अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सुनील प्रभुजी. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाचा 293चा प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव यावरती या सदनामध्ये माननीय माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवात केली आणि त्यांनी विदर्भातील अनेक गोष्टी, राज्यातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय, कामगार, कर्मचारी, जमीन घोटाळा, या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टर कुटे यांचं भाषण अत्यंत शांततापूर्वक ऐकत होतो. ते असं म्हणाले की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून या विदर्भाच्या विकासाची सुरुवात झाली, परंतु या देशाने विदर्भाच्या बाबतीत सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा या महाराष्ट्रात आणला तेव्हापासून या विदर्भाला समृद्ध बनवण्यासाठी आणि याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले. आज विदर्भामध्ये अधिवेशन होतंय. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असा म्हणायच्याकडे उद्या केवळ उत्तरच होतील. आणि आज मितीपर्यंत या सभागृहामध्ये गेल्या 8-9 दिवसात विदर्भावरती अनेक वेळा कोणत्या कोणत्या चर्चा झाल्या, विदर्भाच्या बाबतीत कोणत्या कोणत्या घोषणा सरकारने केल्या, याची जंत्री जर आपण बघितली तर विदर्भाच्या बाबतीत या सदनामध्ये
जी अपेक्षा विदर्भाच्या जनतेला आहे त्याबाबत चर्चा झाल्या नाही, हे सत्य आहे. या सदनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करा अशा पद्धतीची मागणी केली, ज्याला आम्ही सगळ्या आमदारांनी मान्यता दिली. आणि वैधानिक विकास मान्य झाल्यानंतर नेमका बॅकलॉग किती आहे, कशा पद्धतीचा आहे, आत्तापर्यंत सरकारने काय केलं, या सगळ्या गोष्टीची माहिती ही आपल्यासमोर येणार आहे. आणि म्हणून वैधानिक विकास महामंडळ या ठिकाणी त्याला मान्यता द्या, ही आमची मागणी राहीलच. परंतु विदर्भामध्ये आज जात असताना धानाला आपण भाव देणार आहात का? धानाला बोनस देणार का? सोयाबीनला त्या ठिकाणी दर मिळणार आहे का? जी खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू आहे तिथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याबद्दल आपण काय निर्णय घेणार आहात? ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, त्या कर्जमाफीची मागणी सातत्याने शेतकरी करतायत, परंतु त्यावर आपण काय निर्णय घेणार आहात? आणि या विदर्भामध्ये या नागपूरच्या अधिवेशनात एक गोष्ट मात्र सातत्याने मला या ठिकाणी आठवण करून द्यायला पाहिजे की याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, हे सत्य. आणि त्यामुळे आपल्या सरकारकडे आज शेतकरी मोठ्या आशेने बघतोय की या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी तरी माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील का? अध्यक्ष महोदय, मी अनेक विषयाला स्पर्श करेन, परंतु आज डॉक्टर कुटे बोलताना असं म्हणाले की आम्ही जनसामान्यांपर्यंत जोडले आहोत, शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात, शेतकऱ्यांच्या बांधावरती आम्ही जातो. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जर जात असतील तर माझी